हाय फ्रेंड्स, तर नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे परत एक वेळेस. तर तुम्ही म्हणत असणार की आज काहीतरी नवीन गेटअप वगैरे दिसतोय, काहीतरी वेगळं दिसतोय. तर विषय असा आहे की आज आहे दत्त जयंती. म्हटलं चला चला मॉर्निंगला आपण चांगली सुरुवात करूया, चांगली तयारी करूया, थोडी चांगले कपडे घालूया तर म्हणजे फ्रेश वाटेल. आज मी घरातली सगळी कामं करून घेतलेली आहेत आणि विशेष म्हणजे एक जो विषयाचा आपल्याला ब्लॉग शूट करायचा आहे ते काम मी राहू दिलं आहे. थंबनेलला तुम्ही बघितलं असेल काय. तर आज आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीनिमित्त मला वाटलं की मी माझी घरातली देवपूजा कशी असते, कशा कशाची पूजा केली जाते आमच्या घरी, तर कशी असते म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी असते. कुणी तुळशीची पूजा करतं मॉर्निंगला, कुणी दरवाजाची करतं, कुणी कशाची करतं. तर माझ्या घरातली आम्ही कशी करतो ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आज पूर्ण ब्लॉग तो असणार आहे आपलावाला. तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू व्हा आणि बघा व्हिडिओ कसा बनतोय. तुम्हाला काही वाटलं की हां हे चेंजेस करायला पाहिजे किंवा हे असे नाही तर असे असतात तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात, किंवा तुम्हाला कुठली गोष्ट जास्त आवडली तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात. तर मी आधी पहिले घरातली कामं आवरून घेतली आज पटापट. साहेब बी गेले ऑफिसला, तर म्हटलं चला आज तुम्हाला डायरेक्ट देवपूजा दाखवते. देवघरातली आमची पूजा कशी असते तेही दाखवते. रेग्युलर आम्ही कुठल्या वस्तूंची कसली पूजा आम्ही करतो सकाळी मॉर्निंगला. तर मी माहेरी होती ना, तर माझ्या मम्मीला बघितली तर ती देवपूजा वेगळी असते. प्रत्येक घराची वेगळी असते. माझ्या मम्मीची वेगळी होती आणि इथली जरा वेगळी आहे. तर ती तुम्हाला दाखवते मी. फ्रेंड्स, हे आहे आमचं छोटंसं देवघर जे तुम्ही बघू शकतात. वरती आपले गणपती, सरस्वती आणि लक्ष्मी मातेचा फोटो ठेवला आहे आणि खाली कळस भरतो आम्ही आमच्या देवीचा. आणि आमचे देवेत आम्ही जास्त देव नाही ठेवलेत घरात की जे देवघरात पण अडचण होते आणि व्यवस्थित देवाची सेवा नाही होत. तर आम्ही मोजके देव ठेवलेत, जे तुम्ही बाळकृष्ण बघू शकतायत. त्याच्यानंतर इकडे अन्नपूर्ण माता बघू शकताय, तिकडे गणपती बघू शकता. तर आमच्याकडे तर 3 गणपती झालेत. एक दीदीचा लग्नाचा आहे, एक माझ्या लग्नाचा आहे आणि एक आईन त्यांच्या आधीचा होता. आणि हे आमचे देव आहेत. त्याच्यानंतर ही जी साईबाबांची मूर्ती ही मला माझ्या लग्नात गिफ्ट भेटली आहे, कारण की माझा विश्वास सगळ्यात जास्त साईबाबांवर आहे. तर म्हणून मला गिफ्ट पण तसेच दिलेत. आणि चला मग आपण तुम्हाला दाखवते मी की आमची पूजा कशी असते मॉर्निंगची. संध्याकाळी मी नसते घरी, संध्याकाळी आईन जे असतात. तर आधी हे सुरुवातीला सगळे वस्तू मी खाली ठेवून घेते, कारण ते व्यवस्थित जमत नाही, हातमध्ये जात नाही. तर मी आधी सुरुवातीला सगळे देव इथं ठेवून घेतो. आता बरेच जण म्हणत असतील की तांबा पितळीचे भांडे घ्यायला पाहिजे. तर आमच्याकडे आहेत गंगाळ म्हणतो ना आपण, छोटं गंगाळ, ते पण आहे आणि हे पण आहे. पण याच्यामध्ये आमच्याकडे आवडते त्याचं रिझन म्हणजे तांबा पितळच्या भांड्यांना हे लगेच डाग पडतात, व्यवस्थित होत नाही ते. तर हे बघा, असे आम्ही सगळे देव याच्यात काढून घेतो म्हणजे धुवायला बरं पडतं. आणि हे काय काय माहीत नाही, आमच्या आईने ठेवलं आहे. मी काही विचारलं पण नाही कधी. आणि हे अन्नपूर्ण मातेला जे आपण तांदूळ ठेवतो वाटीत, ते तांदूळ ठेवलेत. तर हे सगळं काढून घ्यायचं. हे काय आम्ही सगळं धुवत नाही, फक्त वरचे थोडे धुतो, नंतर पुसून घेतो. मग 8 दिवसातनं किंवा 4 दिवसातनं असं धुत असतो. आणि त्याच्यानंतर हा कळस इथे भरलेला तुम्ही बघू शकतात. हा आम्ही दर शुक्रवारी खाली करत असतो. तर आणि आज शुक्रवार सुद्धा आहे आणि दत्त जयंती निमित्त आहे. तर मी हा कळस पण आज काढणार आहे आणि त्यातलं पाणी मी चेंज करून घेणार आहे. तर फ्रेंड्स, मी इथं देव घेतलेले देवघरातून आणि यांना मी आता स्वच्छ पाण्याने धुवून घेते पूर्ण. मी हे पाणी पिण्याचं पाणी आहे, बोरिंगचं पाणी नाही आहे. मी बोरिंगच्या पाण्याने आम्ही देव धुवत नाही. त्याचं रिझन म्हणजे काय की देवांना लगेच डाग पडतो आणि काळपट पडतात, कारण की ते पितळीचे बनलेले असल्यामुळे त्यांना बाहेरचं वातावरण पण हे खराब असतं आणि बोरिंगचं पाणी पण हे खराब असतं क्षारमुळे. क्षार जास्त असल्यामुळे तर लगेच पडतात. म्हणून आम्ही पिण्याचं पाणी घेतो जे फिल्टर होऊन आलेलं असतं, जेणेकरून म्हणजे देव ॲटलिस्ट 5-10 दिवस तरी चांगले दिसायला पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही स्वच्छ अजून चांगलं क्लीन करत असतो, धुवत असतो त्यांना. कारण की वातावरणच एवढं विचित्र आहे ना इकडचं. तर नॉर्मल आपले साधे चांदीचे पण वस्तू असल्या ना काही, ते सुद्धा त्यांना सुद्धा डाग लागतो. माझे हे कळं असेल, पायातले जोडवे असतील, ब्रेसलेट वगैरे काही पण असेल ना, त्यांना सगळ्यांना डाग लागतो आणि डाग पडतो. तर चांदीचे वस्तू असो किंवा पितळीचे असो, तांबीचे असो, ते सगळ्या गोष्टींना डाग पडतो इकडे. की वातावरण खूप वेगळं आहे. तर मी आता एक एक करून सगळे देवांना असं धुवून घेते आणि पुसून पण घेते लगेच.
म्हणजे डाग लागणार नाही आणि ते तसेच डाग राहणार नाही, व्यवस्थित क्लीन होऊन जातील, व्यवस्थित स्वच्छ. आता हे माझ्या जवळजवळ सगळे देव धुण्यात आलेत. हे आमचे परंपरेपासून देव चालत आलेले देव आहेत. म्हणजे आमच्याकडे परंपरा असते की घरात कुणाचं नवीन म्हणजे मोठ्या व्यक्तीचं कुणाचं लग्न असेल ना, म्हणजे मुलाचं असो किंवा मुलगीचं असो, तर त्यांच्यामध्ये लग्नात असे देव करायची परंपरा आहे. हे बघा, म्हणजे त्यात असं असतं ना की आता समजा माझे आजन सासरे असतील तर ते 3 भावंड असतील, तर 3 भावंड पैकी ते एकाला भेटतात आणि बाकीचे 2 लोक आहेत ना सेम टू सेम तसे कुणाच्या मुलाच्या लग्नात किंवा मुलीच्या लग्नात तसे देव बनवून घेतात. आणि हे पाणी जे आपण ग्लास भरून ठेवतो देवांसाठी असंच, तर त्यालाही मी स्वच्छ धुवून पुसून परत भरून ठेवेल. हे बघा, आम्ही एक स्पेशल हा रुमाल देवाचाच ठेवलेला आहे, जो तुम्ही कुठंच नाही वापरत, फक्त देवांसाठीच वापरू शकतात असं. आणि हे काय आहे हे मला माहिती नाही आहे, हे काहीतरी कवडी आहे काहीतरी, हे दहीहंडीचा कार्यक्रम आहे, त्यात दहीचं आहे. आणि ही जी सुपारी आहे जी फक्त आम्ही अशीच पुसून घेतो वरच्यावर, कारण की ते बरंच काही आहे, एवढं पुसायला काही माहिती नाही मला. आमच्याकडे ना म्हणजे आमच्या खानदेशकरांच्या घरी तर हे कवडे तुम्हाला अशा बरेच लोकांच्या घरी दिसून येतील, कारण की कुठं दिसले ना म्हणजे ते कसे असतात माहिती नाही, अशा असतात काय अशा असतात, म्हणजे डायरेक्शन माहिती नाही, उलटी असते कशी असते. जर ती तशी पडलेली दिसली ना तर घरी उचलून तिची पूजा वगैरे करून देवघरात तिला ठेवली जाते आणि तिची पूजा केली जाते. तर आता मी कळस पण खाली करून घेते. आणि हे सगळं पाणी ना फ्रेंड्स झाडांना जाईल, तुळशीला नाही वापरत आम्ही, झाडांसाठी वापरतो, बाकीचे जे इतर झाड आहेत त्यांच्यासाठी. तर हे झालं माझं आता क्लीन, तर तांबे मी धुवून घेईल आता. आणि हे आम्ही कळस हा दर शुक्रवारी बदलत असतो. आणि आज निमित्त पण चांगलं आहे, दत्त जयंती आहे, त्यात सुपारी आणि 1 रुपया टाकलेला असतो, तर मी हा एक पटकन घासून घेते आता. तर फ्रेंड्स, हे देव धुतलेलं पाणी हे झाडांसाठी टाकलं जाईल. फ्रेंड्स, सकाळी आमच्याकडे 4 दिवे लावले जातात आणि ते 4 दिवे कुठे कुठे लावले जातात मी तुम्हाला दाखवते. तर हे आपण 4 दिवे हे पेटवून घेतले तेल वगैरे टाकून, तर तुम्हाला दाखवते कुठे कुठे लावतो. तर हा एक किचन ओटा, आणि सगळ्यात पहिले दिवा आम्ही किचन ओट्याला आणि पाण्याला लावतो. जे आपण अन्नपूर्णा माता असते त्याचा आशीर्वाद आपल्या घरात असायचा, तिचं अन्न जे आपल्याला ती देते ते कधीच संपायला नको. तर पहिलं आमचं पूजा इथे गॅसची पूजा होते. तर रोज सकाळी उठल्यावर पहिले इथली पूजा होते, मग त्यानंतर दुसरी पूजा होते. हे बघा, हा आपण आता स्वस्तिक काढून घेतलाय आणि त्याची पूजा करून घेऊ. आणि हे बघा, हे फूल इथे ठेवतो आपण रोज सकाळी मॉर्निंगला, एक फूल इथे असतं, त्यानंतरची आमची पूजा असते. हे बघा, तर इकडे पाण्याचा माठ असतो, पाण्याच्या माठाची पण पूजा केली जाते आणि हे नळाची पण पूजा केली जाते पाण्याची. हे बघा, तुम्ही इथं कुंकू लावलेला बघितलं असेल, इथंही आमच्या घरी कुंकू लावून पूजा केली जाते. आणि हा इथं ठेवला जातो रोज माठाजवळ एक दिवा सकाळी मॉर्निंगला. तर बाकीचे 3 दिवे पण मी तुम्हाला दाखवते. तर आपण सेकंड दिवा इथे लावतो तुळशी मातेला, जी आमची तुळशी माता आम्ही याच्यात लावली इथे बघा. तर पहिले तिची पूजा करून घेते. आणि हा एक दिवा इथे लागतो आमचावाला. जय देवी जय देवी, जय तुळशी माता की जय, जय देवी जय देवी, जय तुळशी माता की. आणि इथे आम्ही तो दिवा ठेवतो.
लक्ष्मीची. आपले देव धुवून झालेत आणि आपण आता हे स्वच्छ बाहेरचंही पुसून घेऊ देवघर. म्हणजे जी काही थोडीफार धूळ माती उडलेली असेल तीही क्लीन होऊन जाते आणि इथली ही जागा थोडी स्वच्छ होऊन जाते. तर आता आपण जो कळस काढलाय, आधी सगळ्यात आधी तो कळस ठेवणार. तर हे आम्ही याच्यात तांदूळ भरून ठेवले ह्या वाटीत. यार ही गाडी कोण वाजवतोय काय माहिती एवढं. तर फ्रेंड्स, हा कळस आपला इथं ठेवला जातो. त्याच्यानंतर आपण ठेवतो हे अन्नपूर्णा मातेची वाटी, ज्यात आपण तांदूळ भरून ठेवलेत आणि अन्नपूर्णा माता ठेवून देईल त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर आजूबाजू एक आपलं बाळकृष्ण आणि गणपती, हे इकडे गणपती आहेत आणि इकडे बाळकृष्ण आहेत. त्यानंतर हे आपल्यावाले देव जे आपण चांदीचे देव बनवून घेतलेत ते देव ठेवतो. फ्रेंड्स, आपण जसे देव ठेवतो ना घरात, रेग्युलर देवघरात, तर तसे देव मी ठेवून घेतलेत आंघोळ वगैरे करून त्यांची. आणि आता हळद कुंकू लावून त्यांची पूजा करते व्यवस्थित. पाण्याचा ग्लास सुद्धा आपण ठेवलेला आहे. हे सगळे देवांना हळद कुंकू करायची आणि मग पूजा करून घ्यायची आरती ओवाळून. हे थोडंसं शोभा यावी म्हणून ठेवलेलं आहे इथे, बाकी काही नाही. वगैरे इथे टाकते पाण्यात. फ्रेंड्स, आमच्या घरी फुलं नेहमी असतात. म्हणजे असं एकही दिवस नाही की फुलं नसतात. रेग्युलर फुलं असतात. कधीतरी असं असतं की त्या दिवशी आमच्याकडे फुलं नसतात. आणि सुंदर आणि एकदम व्यवस्थित. आज गुरुदत्त जयंती निमित्ताने आपण विशेष काही नाही केलंय, पण छान वाटते. घरात दिवा लागला आणि धूप, सुगंध, वास वगैरे जो येतो ना, त्याने खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं घरामध्ये पूर्ण. तर हे बघा, तर फ्रेंड्स, आपली पूजा झालेली आहे आणि तुम्हाला कशी वाटली सकाळची मॉर्निंगची देवपूजा हे मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये. कुठली गोष्ट तुम्हाला आवडली आणि कुठली गोष्ट ही चेंज करायला पाहिजे तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात. तर आता मॉर्निंगमध्ये आपली देवपूजा झालेली आहे, आपण पुढच्या कामासाठी मोकळे झालेलो आहे. आणि सगळ्यांना एक सांगायचं आहे, तर दत्त जयंती निमित्ताने सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. सुखी राहा, आनंदी राहा आणि तुम्हाला जे काही सगळ्या इच्छा असतील, जे काही असतील तुमच्या मनातले स्वप्न, ते सगळे स्वप्न पूर्ण व्हावे एकच प्रार्थना करेल मी देवाजवळ.
तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. हा ब्लॉग मी इथेच एंड करते. तर धन्यवाद, भेटूया.